विचार करता करता मला असा एक विचार आला. म्हणजे सुखी संसाराची गुरुकिल्ली. म्हणजे उगाच बरेच बाबा, महाराज, त्याच्यानंतर अजून वेगवेगळ्या पद्धतीचे मंदिरं ह्या सर्वांपासून एक सुदृढ आणि सुशिक्षित समाज जर तयार करायचा असेल आणि ह्या समाजात तुम्हाला राहून सर्वीकडे आनंद उपभोगायचा असेल, तर मी सांगतो ती जर गुरुकिल्ली तुम्ही आचरणात आणली, म्हणजे आपण सर्वांनी मराठी माणसाने आचरणात आणली, तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला एकत्र राहता येईल, समाजामध्ये वावरता येईल. तसंच कामधंदाही सुटसुटीत आणि सुरळीत करता येईल. आता बघा, मुलं जवान होत आहेत, त्या मुलांची लग्न लावून त्या त्या पद्धतीचं त्यांनी एकदा लग्न लागलं, त्या मुलानं लग्न लागल्यानंतर अशी पद्धत म्हणजे आपल्या या देशाचं UK होऊन जाईल, अशी पद्धत आली पाहिजे किंवा अशी सिस्टीम आली पाहिजे, की मुलांचं लग्न झालं, 21-22 वर्षात लग्न झाल्यानंतर मुला-मुली दोघांनी पण काम करायचं. जर आई-वडील असतील, वयोवृद्ध असतील म्हणजे 50-55च्या पुढे असतील, तर त्यांच्यासाठी चांगले वृद्धाश्रम, त्या वृद्धाश्रमात त्यांनी राहायचं, तिथे काम करायचं, काय असेल ते. म्हणजे सर्व म्हातारे एकत्र असून काम करायचं तिथे. चांगल्या पद्धतीचे वृद्धाश्रम. मग मुलं आणि मुलीला नोकरी करून कुठल्याही कार्यक्रमाला जाता येतं, नवरा बायको असतील तर. त्यांना मुलं झाली, तर ती मुलं जर ते सांभाळू शकत नसतील, तर त्या वृद्धाश्रमामध्ये किड्स स्पेशल एक सिस्टीम ठेवायची, की ज्यांची मुलं असतील ते म्हणजे त्या वृद्धाश्रमात त्या सर्व कुटुंबातल्या मुलांबरोबर ते म्हणजे गुरुकुलच होईल आणि आजोबा आजीच्या संपर्कात राहतील. म्हणजे एका आजोबा आजीच्या नाही, सर्व आजोबा आजी असणार तिथे, असं मला म्हणायचं आहे. आणि त्या मुलांमध्ये सर्व मुलं हे करून आणि तिथे जे गुरुकुलचं शिक्षण भेटेल, त्याच्यामुळे काय होईल, की माणसाचा स्ट्रेस कमी होईल. माणूस हा आनंद उपभोगेल. जसं UKमध्ये करतात, परदेशांमध्ये करतात. ते काय पाप करतात का हो? म्हणजे स्त्री आणि पुरुषाला एकांत मिळतो. बरं, एकांत मिळून असे मराठीचे साहित्य संमेलन वगैरे कुठे काय, आपण कोणाच्या घरात जातच नाही हो, कोणाच्या लग्नाला जात नाही, तेवढा वेळ नसतो. एखादी सुट्टी काढून एकत्र यायला मिळेल. बरं, आपल्या मुलांची काळजी, आपले आईवडील असतील ते वृद्धाश्रमात असतील, तर तिथे मुलं ठेवली तर 10वी शिक्षण त्यांना एकदा समजायला लागलं, की त्यांना पण नोकरी कुठे ना कुठे काही ना काहीतरी हे भेटेल आणि वयात लग्न होईल. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. एवढी जरी गोष्ट ह्या परिपूर्ण देशात म्हणजे ह्या देशामध्ये सर्व आहे, एवढी जरी गोष्ट ह्या देशामध्ये झाली, म्हणजे आता 76 वर्ष पूर्ण होऊन, तर हा देश म्हणजे खूपच टॉपला जाईल. अगदी UKच म्हणा ना. म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांच्या भाषेत असं म्हणायला लागेल, ये हो नहीं सकता क्या, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे एवढ्या तरी गोष्टी सर्वसाधारण माणसासाठी झाल्या पाहिजेत हो, अशी अपेक्षा असलीच पाहिजे, प्रत्येक नागरिकाची असली पाहिजे. म्हणजे ज्याची नोंदणी ह्या देशामध्ये आहे मतदान कार्डात आणि ज्याची नोंदणी मतदान कार्डात नाही, अशा सर्वांना, म्हणजे जो माणूस घराच्या बाहेर पडला काम करायला, कमीत कमी त्याला ₹500 रोजाचं काम भेटलंच पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. आणि वयात लग्न झालं पाहिजे. आणि ह्या एवढ्या सुविधा जर ह्या देशामध्ये भेटल्या, तर एवढं चांगलं होईल. कारण आई-वडिलांचं पटत नाही सुनेबरोबर. सून जॉबला जाणारी असते, आई घरात बसलेली असते. आई वयाने वृद्ध झालेली असते, तिला लागलेला असतं टीव्हीचा छंद, कहाणी घर घर की. ती कहाणी घर घर की बघून त्याच्यात एवढी गुंग होऊन जाते, म्हणजे हिप्नोटाईज होतात बायका त्या कहाणी घर घर करमध्ये. म्हणजे सुनेला त्रास द्यायचं हे त्यांच्या मेंदूमध्ये फीड होतं, असं मला म्हणायचं आहे. तर ह्या गोष्टी जर तुम्ही आचरणात आणल्यात, समजा ह्या देशातील जे सर्वोच्च पदावर नेते आहेत त्यांनी ह्या गोष्टी आचरणात आणल्या, तर ह्या देशामध्ये सेक्स स्कॅन्डल, रेप ह्या गोष्टी कधीही घडणार नाहीत, असं माझं ठाम मत आहे.